महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण सुरुवात करूया। मंडळी, बातमी अशी आहे की मराठा आरक्षणावर नीट 2025 बाबत तातडीनं सुनावणी घ्या अशी मागणी केली जाते। सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना निर्देश आहेत आणि मराठ्यांना दिलेल्या 10% आरक्षणावर तात्काळ खंडपीठ स्थापन करा। नीट यूजी पीजी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी ही मागणी केली होती। त्यानंतर बघा आता नेमकं काय घडतंय, तर मराठा आरक्षणावर नीट 2025 बाबत तातडीनं सुनावणी घ्या हे सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना निर्देश केले। मराठ्यांना दिलेल्या 10% आरक्षणावर तात्काळ खंडपीठ स्थापन करा। नीट यूजी पीजी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी ही मागणी केली होती। आणि आता आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी की ईडीची ठाण्यातील मुंब्रा परिसरात कारवाई बघायला मिळते। फहीम अन्सारी नावाच्या व्यक्तीला ईडीने ताब्यात घेतलंय। जमिनीची कागदपत्र आणि काही साहित्य ताब्यात घेण्यात आले। एका मोठ्या राजकीय व्यक्तीशी फहीमचे घनिष्ठ संबंध आहेत। त्याच्यामुळे आता ईडीच्या या तपासात फहीमचे असलेले राजकीय संबंध शिवाय त्याला कोणत्या प्रकरणावर ताब्यात घेण्यात आलेले त्या सगळ्या प्रकरणाशी संबंधित वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन त्याची चौकशी जी ती केली जाते आणि जमिनीची कागदपत्र आणि काही साहित्य देखील त्याच्याकडनं ताब्यात घेण्यात आल्याचं कळतंय। ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणारा अटकेत आहे आणि अफवा पसरवणाऱ्या सुरक्षा रक्षकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। रुग्णालयात दाखल असलेल्या महिला रुग्णाचा मोबाईल चोरी करून त्या मोबाईलवरूनच त्याने मेसेज पाठवत अफवा पसरवली होती। हाच तो सुरक्षा रक्षक आहे ज्याने ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवलेला आहे असा अफवा पसरवणारा मेसेज पाठवला आणि अफवा पसरवणाऱ्या सुरक्षा रक्षकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली। पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। रुग्णालयात दाखल असलेल्या महिला रुग्णाचा मोबाईल चोरी करून त्या मोबाईलवरूनच मेसेज पाठवत ही अफवा पसरवण्यात आली। आणि आता आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी की ट्रक दुचाकी अपघातात 2 युवतींचा जागीच मृत्यू झाला। करिश्मा कळसे, पूजा कुऱ्हाडे असा अपघातात मृत्यू झालेल्या युवतींची नाव आहे। पुणे बंगळुरू महामार्गावर कराडजवळ हा अपघात झाला। आयशर टेम्पोवर लोकांकडून दगडफेक करण्यात आली आहे। बघा ही बातमी पुन्हा एकदा आपण जाणून घेऊयात। ट्रक दुचाकी अपघातात 2 युवतींचा जागीच मृत्यू झालेला आहे। करिश्मा कळसे आणि पूजा कुऱ्हाडे असा अपघातात मृत्यू झालेल्या युवतींची नाव आहे। पुणे बंगळुरू महामार्गावर कराडजवळ हा अपघात झाला। आयशर टेम्पोवर लोकांकडून दगडफेक करण्यात आली आहे। आणि आता